गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. अरे घरामध्ये कोणाचं लक्ष आहे का? लाईटची बिलं कोण भरणार? का हे सगळं काम मी करावी अशी अपेक्षा आहे की काय? केदार हा आरशासमोर असणार बघावं तेव्हा आपला आरशासमोर भांग काय पाडत असतो, सारखा मेकअप काय करत असतो बायकांसारखा. आम्ही बघा भांग पाडतो का दिवसभरात एकदा तरी? उडायलो काय झालं को केदार दादा अजून झोपलाय तो उठला नाहीये. अजून झोपलाय? वा म्हणजे आमचं चुकलंच. बर त्याच्याकडे जा, त्याला म्हणा वडिलांनी तुझी क्षमा मागितली, क्षमा मागून उठवतोय म्हणा पहाटेचे 11 वाजता. हा उठ बाबा, हे बिल आलेलं आहे, दवाखान्यामध्ये जायचंय, डॉक्टर आहेस ना. अहो किती कुचकटासारखा बोलताय तुम्ही त्याला. काय करू, पोरं वागतातच अशी. बापाला कुचकटासारखंच बोलावं लागतं. भाग पाडताय तुम्ही लोक मला. जा त्याला उठव. अहो खूपदा हाका मारल्या मी, तो उठत नाहीये. का उठत नाही तो? मला काय माहिती. केदार काय आहे? आईला तू याच झोपेच्या गोळ्या द्यायचास ना? काय करतोयस ही बाटली घेऊन? सांग ना काय करतोयस? अरे ते मी एखादीच घेणार होतो, म्हणजे मला त्रास झाला तर मी अधूनमधून घेतो एखादी गोळी. हा बघ तोय झोपलेला आणि हा टणा 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 उड्या मारतोय माकडासारख्या. माकडच जन्माला यायचं होतं खरं तर. हो हो माणूस म्हणून जन्माला आला. केदार केदार उठ. केदार 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 उठ. केदार हे केदार केदार दादा दादा रंजू जीजू लवकर या प्लीज. केदार 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 उठ ना. हे केदार 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 उठत नाहीये. केदार केदार काय झालं बघू दे मला, मला बघू दे. केदार गुड मॉर्निंग राधा. काय झाली की नाही झोप? हा झोप झाली ना? मग उठा आता. नवीन दिवस उगवलेला आहे डॉक. हॉस्पिटल पेशंट तुमची वाट बघतायत. चला 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 उत्साहाने रोजच्या कामाला लागा. चल ए राधा, तर काय झालं ना, तुझ्या मनासारखं झालं की? तर केदारला तू फायनली नाही म्हणून सांगितलंस म्हणजे तुझ्या मागची आमची भुणभुण भुणभुण होती ती संपली की. मग आता काय? काल जे पिकनिकला झालं मितालीच्या बाबतीत ते वाईट झालं, पण ती सावरेल का त्यातून? आपण सगळे आहोत ना तिच्या मदतीला. सगळं काही व्यवस्थित होईल, डोंट वरी. त्यामुळे आता फ्रेश हो, ही उदासी वगैरे अशी झटकून टाक. अगं डोसे केलेत तुझ्या आवडीचे, गरम गरम खायला ये. चटकन जा आणि पटकन ये.
डॉक्टर सई प्रधान, तुमचं लेक्चर फ्लॉप झालेलं आहे. टोटली फ्लॉप. फेल झालात तुम्ही. म्हणजे केटी वगैरे पण नाही मिळाली, एकदम डायरेक्ट फेल. सेकंड अटेम्प्टला तयार व्हा. पुन्हा प्रयत्न करूया. त्याची नाडी मंद चालली आहे. याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. इथे काही होणार नाही. अर्धा तासाच्या आत जर ह्याच्यावर उपचार सुरू झाले नाहीत तर काही खरं नाही. दादा 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 करू नकोस. पोराला घेऊन जा. तरी जगून काय उपयोग आहे? हरल्यासारखाच जगतो. मेला काय आणि जगला काय? घेऊन जा हॉस्पिटलमध्ये. बाजूला. सौरभ, अरे निघा ना लवकर. तू आधी सीमाला फोन कर बरं. अरे सकाळपासून मैत्रिणीकडे जाऊन बसली ती, रागावली ती. नाही तू आधी फोन कर. आणि अहो तुम्ही बघा ना. तिची समजूत नंतर काढूया. आधी मी गाडी काढतोय, याला घेऊन जाऊया. रंजू तू नको बाबू नको. केदारला काही होणार नाही. काय काय रंजू काही नाही होणार त्याला. काही नाही. प्लीज बोल ना मिताली. हं? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आई बाबा आहेत, इन्स्पेक्टर साहेब पण आहेत. हं? बोल ना. तू घाबरू नकोस अजिबात. हे बघ, जे घडलंय ते स्पष्टपणे त्यांना सगळं सांग. हं? इन्स्पेक्टर साहेब बघा, फक्त असंच करते, काहीही बोलत नाहीये, फक्त रडते. हरकत नाही मिताली, तुला जेवढी बोलावंसं वाटेल तेवढे बोल. आम्ही जबरदस्ती नाही करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जितका बोलायला उशीर करशील तितकाच गुन्हेगाराला पकडायला उशीर होईल. केसर, आवली, तोपर्यंत मला काही गोष्टी सांगा. मिताली जेवढी कोथिंबीर आणायला गेली होती त्यावेळी तिच्याबरोबर जाण्याची इच्छा किंवा तयारी तुमच्या ग्रुपपैकी कोणी दर्शवली होती का? नाही म्हणजे पिकनिकला वगैरे गेला असताना असं कोणी एकटं जात नाही कुठे, म्हणून. हो, बरोबर आहे तुमचं. पण काय आहे, मिताली जनरलीच खूप उत्साही आहे. काय झालं, आम्ही कॅम्प फायर सारखं करून जेवण बनवत होतो. सगळ्यांनाच खूप भुका लागल्या होत्या. तर मितालीच स्वतः उत्साहात म्हणाली की मी कोथिंबीर घेऊन येते, इथे डोंगराच्या पायथ्याशीच आहे असं म्हणाली आणि गेली सुद्धा. आम्हाला कळलंच नाही पटकन. मिताली ज्या दिशेला गेली होती त्या दिशेला तुमच्यानंतर कोणी गेलं का? म्हणजे मिताली सोबत जाण्यासाठी नाही, नंतर. ते डॉक्टर केदार गेले होते. म्हणजे सौरभनंच त्याला सांगितलं की अंडी घेऊन या. हो, आणि डॉक्टर राधा सुद्धा गेल्या होत्या. हो, आय सी. नाही, पण ऍक्च्युली राधा आणि केदारची चुकामुक झाली होती. हो, म्हणजे डॉक्टर केदार आधी गेले, नंतर डॉक्टर राधा गेल्या, पण त्या लगेच परत आल्या कारण त्यांची भेटच झाली नाही. आणि थोड्या वेळानंतर डॉक्टर केदार पण आले परत ऍक्च्युली. पण त्या दोघांना मिताली कुठेच दिसली नाही रस्त्यामध्ये. लोणावळ्याचे पोलीस तिकडे तपास करतातच आहेत. पण हे केदार आणि राधा म्हणजे कोण? केदार म्हणजे सौरभचा भाऊ डॉक्टर केदार, आणि राधा म्हणजे सौरभची वहिनी, सौरभची होणारी वहिनी. म्हणजे बहुतेक डॉक्टर राधा आणि केदार यांचं लग्न ठरतंय. दादा, फोन लावा ना सीमाला हॉस्पिटलमध्ये. नाही, सौरभ आणि यश तिथं बिझी असतील ना, आपल्याला अजून काहीच कळत नाहीये.
काय कळायचंय? जगून तरी काय उपयोग आहे? 4 दिवसांनी पुन्हा दुसऱ्या मुलीने नाही म्हटलं की अजून हा गोळ्या खाणार. त्यापेक्षा मेलेलं बरा. दादा, अहो काय बोलताय सारखं सारखं? तुम्हाला नको असला ना तरी आम्हाला हवाय आमचा केदार. आणि कुणामुळे झाला तो असा? तुमच्यामुळेच ना. लहानपणी येता जाता त्याला खिजवायचा. ही पोरगी व्हायची, चुकून पोरगा म्हणून जन्माला आला असं बोलायचं. पोरीसारखा लाजतो, पोरींसारखा घाबरतो. हे कुणी टचवलं त्याच्या मनावर? तुम्हीच ना. बिचारा गोरा गोमटाय, त्याची काय चूक? पण येता जाता त्याला घालून पाडून बोलायचं. सगळ्या घरावर तुमची हुकुमशाही. आईलाही फार सुख दिलं नाही तो तुम्ही, पण ती बिचारी काही बोलायची नाही. रंजना, अगं पण सहन करायची, मनातल्या मनात रडायची. 4 चौकात तिलाही हिडीस पिडीस करायचात तुम्ही. आणि मला भाऊ येते म्हणत राहायचात. रंजना, मार्कंड दादाला तो आरेला कार्य करायचा म्हणून शिव्या घालायचा. आधी तुम्ही स्वतः कसे वागलात ना ते बघा. केदार बद्दल तो जिवंत राहिला नाही तरी चालेल असं कसं बोलवतो हो तुम्हाला? तुम्ही त्याचे बाप आहात का कोण? रंजू, रंजू रडू नकोस. शांत राहा, शांत राहा, शांत. नाही, मी 2 वाजता हॉस्पिटलला पोहोचतोय. आपण हॉस्पिटलला आल्यावर बोलूया. ओके, या, बाय, सी यू. रिया, आज ऑफिसला नाही गेलीस? नाही. अगं, काय झाले रिया? बोल ना. तुला एक इन्फॉर्मेशन द्यायची होती. कसली? अगं बोल ना. मी प्रेग्नेंट आहे. काय? ओ गॉड. रिया, 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 रिया. ओ सॉरी सॉरी. आय एम सो हॅपी. हे खरंच? रिया, तुला माहितीये ते सिनेमामध्ये ना असं काही न्यूज कळली ना की हिरोईनला कसं असं गोल गोल फिरवतो, ते बघितल्यावरती ना मला खूप हसायला यायचं. पण नाही, ते खरं आहे. आय एम सो हॅपी. कसली सॉलिड न्यूज दिलीस तू रिया. ओ गॉड, आपल्याला बाळ होणार आहे. मला ना खरंच खरंच त्या चित्रपटामधल्या हिरो सारखं वाटतंय. तू हिरो असशील कदाचित, पण मी तुझी हिरोईन नाही. आणि म्हणूनच हे मूल मला नकोय. मूल? हो कम ऑन रिया, का असं पर्क करतेस? अगं, आपलं गोड गोचिरं बाळ आहे ते. आपलं बाळ आपलं आयुष्य बदलून टाकणार आहे. काय मानस? रिया म्हणजे मी राईट टाइमला आली. मानस, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. रिया, कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो हॅपी. बट आय एम नॉट. रिया, मी आई व्हायला तयार नाही अजून. मला नकोय हे मूल. काय? हो, माझा निर्णय झालाय. मी फक्त इन्फॉर्मेशन देते. रिया, हा शुद्ध मूर्खपणा आहे. तू नाही करू शकत असं. ऑफकोर्स करू शकते. मला हे मूल आपलं असं वाटतच नाहीये, कारण हे आपल्या प्रेमातून जन्माला येत नाही, फक्त कर्तव्यातून येतं.
सगळं काय आहे मानस? ती अशी का बोलतीये? यू शुड स्टॉप हो. राधा, तुला माहितीये ना रियाचा स्वभाव. ती ना कुठल्याही गोष्टीचं एकदम टोक गाठते. आता ती या टोकाला आहे. थोड्या वेळाने पाहिलंस ना तर स्वतःच केक फुगे वगैरे घेऊन सेलिब्रेशन करायला सुरुवात करेल. तू नको टेन्शन घेऊस. मी ओळखतो तिला. सांभाळेन मी. ओके, तू बोल, कशी झाली तुझी ट्रिप? तेच बोलण्यासाठी मी इथे आले, पण इट्स ओके. तू आधी रियाला सांभाळ. राधा, हे बघ, थोडा वेळ तिला एकटीला राहू दे, नंतर ती आपोआप शांत होईल. ओके, मग आपण जरा बाहेर जाऊया का? मोकळ्यावर बसून बोलूया. ओके, चल. हॅलो डॉक्टर गांगुर्डे. हा, इन्स्पेक्टर ओगले बोलतो. मिताली महाजनच्या टेस्ट रिपोर्ट आलेत का? हो, अच्छा, ओके, निगेटिव्ह, गुड, व्हेरी गुड, थँक्यू. साहेब, हो, चांगली बातमी आहे. मितालीच्या टेस्टचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत. तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती झालेली नाही. लाज राखतेस रे देवा आमची. थँक गॉड, मितालीच्या बाबतीत कोणतीही वाईट गोष्ट घडली नाही. पण एकंदर तिची परिस्थिती बघता तिला कोणत्या तरी माणसाने धरलं होतं हे नक्की. मात्र सुदैवाने ती बचावली, पण तिला फार मोठा धक्का बसलाय. हो, पण मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं. आय एम सॉरी. हा, बोल सौरभ. अरे मी इथेच. काय? ओ माय गॉड, कधी? मी आलो लगेच होतो. 5 मिनिटात निघतो. येस, हा, बाय बाय. काय झालं? अगं, केदार दादांना झोपेच्या गोळ्या घेतल्यात. काय? हो, आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंय. मिताली. केदार म्हणजे तोच ना जो मितालीच्या मागे प्रथम गेला होता? हो हो. पण केदार दादा सरळ सज्जन आहेत. ते असं काही करणार नाही. कदाचित राधानीच काहीतरी. अगं केसर, काहीतरी काय बोलतेस? नाही इन्स्पेक्टर साहेब, तसं नाहीये. ऍक्च्युली डॉक्टर राधा आणि केदार दादा दोघेही चांगले डॉक्टर आहेत. आणि ऍक्च्युली आम्हाला केदार दादानं सांगितलं की आपण पोलिसांकडे जाऊयात म्हणून. तरी घटना घडल्यानंतर केदारने लगेचच गोळ्या घेतल्या हा मुद्दा उरतोच. सावंत, तुम्ही एक काम करा, तुम्ही या दोघांना घेऊन डॉक्टर केदारच्या घरी जा आणि काय ती चौकशी करा. मिस्टर महाजन, प्लीज जरा इकडे या. हे डॉक्टर राधा बद्दल कशाला काय बोलत होतीस तू? छत्री तू आपली, चल. अगं पण का? खूप घटना घडून गेल्यात काही वेळात. धक्कादायक आणि तेवढाच त्रासदायक. म्हणजे बघ ना, ते मिताली प्रकरण. तू केदारला नाही म्हण, त्याच वेळेला सौरभ सारख्या एका खेळकर आणि हसऱ्या मुलावर तुझी मैत्री होणं, त्याने तुला भेटायचं नाही असं ठरवणं, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तू उदास झालीस असं मला वाटतं. आणि त्यातून तू पिकनिकला वगैरे अशी पहिल्यांदाच गेलीस. त्यामुळे त्या मुलांची मजा मस्ती या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी नवीनच आहेत. त्यामुळे थोडं अवघडले पण हे येणारच ना. मलाही असंच वाटतं. मानस, मला आहे ना, मला रिकामं वाटतंय. म्हणजे मला सांगता येत नाही कसं. पण मला माहितीये, सौरभच्या चैतन्यामुळे आयुष्य भरून गेलं होतं तुझं. तो दूर गेल्यामुळे असं रिकामं वाटतंय तुला.
एक सांगू राधा, काही दिवसांसाठी तू आणि सई मॅम बाहेरगावी जा. वेगळा विषय, वेगळी माणसं, वेगळी वातावरण, रिलॅक्स व्हा. हे बघ, परत याल ना तेव्हा सगळं नॉर्मल झालं असेल. अगं पाहिजे तर मी सई मॅमशी बोलतो. काय चल, आपण आता ना त्या नेहमीच्या लेकवर जाऊया. थोडा चेंज, खूप बरं वाटतं. ते वाहतं पाणी पाहिलं ना, मन हलकं होतं.